सगळे आठवडा बाजार जे पूर्ण महानगरपालिका हद्दीत आहेत ते हे बंदच झाले पाहिजेत। आणि तरी सुद्धा या महानगरपालिका प्रशासनाला त्याचा काही फरक पडला नाही, म्हणून आजपासूनच फेरीवाले असतील, आठवडा बाजार असतील यांच्या कारवाई केली जाईल। आठवडा बाजार हा कायमचा बंद केला जाईल असा आम्हाला इथे शब्द दिलेला आहे। हमारा 2-4 बिल्डिंग है, जो बिल्डिंग से बाहर आने को रास्ता नहीं है। किसी को इमरजेंसी में कुछ हो गया तो एम्बुलेंस आने को रास्ता नहीं है। अभी फटाकड़े का दुकान लगता है, दिवाली में कितना दिक्कत होता है, बरोबर। सोसाइटी को प्रॉब्लम, कभी कुछ हो गया, अभी उनको बोलते तो बोलते हैं हमारे पास परमिशन है, तो रोड पे लगाने किस बात का परमिशन होता है। फटाकडे का घरी जातो 4 व्हीलर घेऊन, गर्दी एवढी असते, लोक बोलतात कुठे घुसले, आमच्याच घरी आम्हाला गाडी न्यायला त्रास होतो, मग आम्ही कसं करायचं, मग गाडी आम्ही कुठे तिकडे लावायची का हायवेच्या बाहेर। त्याच्या छाया सोसायटी रिजन्सी या लोकांना बाजारच्या दिवशी अक्षरशः बाहेर निघणं पण होत नाही। त्यांच्या माझ्या फ्रूटवाला राहते, त्याला इथून फोन जाते का 20 मिनिटं अगोदर इथून फोन जाते का केडीएमसीची गाडी येणार आहे, त्याची एक छत्री निघाली का क्या शिवाजी चौकापर्यंत सगळे एक गाड़ी निकल जाते। सुविधा के नाम पर हमको क्या मिलता है? हमको मिलता है ट्रैफिक, हमको मिलता है लूटपाट, हमको मिलता है चोरी, हमको मिलता है भ्रष्टाचार। अगर सच में केडीएमसी के ऑफिसर को ये प्रॉब्लम को सॉल्व करना होता है तो वो सिर्फ जीप में आएंगे क्या? आप इतना पूछना है कि क्या हमको ऑन रिकॉर्ड केडीएमसी बता सकती है पिछले 1 महीने में कितने लोगों का चालान बनाया इन्होंने? कितने लोग ने कभी पेशाब से एप्पल धोया था, मालूम मार्केट बंद हुआ था, तभी मनता है कि नहीं मनता है जाप तो 10 वर्ष झाले आम्हाला लय त्रास होते। निकेतन सोसायटी मध्ये गाड्याचे प्रॉब्लेम, हर चीज की प्रॉब्लेम है, पूर्ण रस्त्यावर जाऊ शकत नहीं हम। ट्रैफिक, बच्चे को ट्यूशन स्कूल लाने ले जाने में इतनी प्रॉब्लम होती है, बच्चे लोगों को टक्कर भी लग जाती है कभी कभी गाड़ियों से। इतना जो रोड पे गाड़ियां लगाते हैं, दुकान वाले को बिजनेस नहीं होता है, गाड़ियां लगाते हैं और वो हटाते नहीं है। त्या सोसायटीच्या गेटवर जवळजवळ 2 गाड्या आहेत, आम्ही वारंवार त्यांना सांगून ते हटवत नाहीत आणि आमच्या सोसायटीतले जवळजवळ 5 ते 7 गाड्या रस्त्यावर लागतात। त्यांना काही बोललं का ते स्थानिक लोकांचे काही धमके देतात किंवा ते स्थानिक लोकांनाही फोन करतात। म्युन्सिपालिटीला कंप्लेंट केली, म्युन्सिपालिटी वाले यायच्या अगोदर त्या गाड्या गायब होतात। प्रॉब्लेम्स आहे ते आता रोडचा प्रॉब्लेम आहे, रोड मध्ये चालता येत नाही लोकांना, ते त्रास आहे लोकांना। हॉस्पिटल जायचं असेल तर एवढा लेट होतो ट्रॅफिक मुळे। दादागिरी केला ते रिक्षावाल्याने, ते बोले तर बसवाल्याने मला सांगितलं आम्हाला मारायचं नाही बोलाय, आम्हाला तो रिक्षावाले की दाग धमकी देतात, आम्ही बस नाही। की सर्व्हिस काय आहे का ती प्लास्टिक पकडायला रोज येतात आणि काम करायला येत नाही, कचरा असो किंवा काय अतिक्रमण असो ते हटवायला येत नाही, पण पिशव्यांची पावती फाडायला येतात आणि पावत्या त्या फाडत नाही, पैसे खिशात ठेवून निघून जातात, पण ते परडे दर्शक मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण ई प्रभाग कार्यालयासमोर आहोत। या ठिकाणी लोढा हेवन म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 चे सर्व नगरसेवक सन्माननीय आमदार राजेश मोरे आणि राजेश कदम हे शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे। आल्याचं कारण काय की या ठिकाणी अनधिकृत जे फेरीवाला कायमचा हटाव ह्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच हटवण्यासाठी फेरीवाला हटवण्यासाठी हे टोटल लोढा हेवनचे नागरिक कासाबेला, कासारेओ, रिव्हर ग्रीन पार्क, लोढा हेवन परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, कारण त्यांना या फेरीवाल्याचा नाहक त्रास होतोय, कारण ते कर भरतायत। तरी या ठिकाणी गजानन पाटीलने वारंवार पत्रव्यवहार केला ई प्रभाग अधिकाऱ्यांना, तरी अधिकारी इतर पक्षाचे पदाधिकाऱ्याचा फोन जातो, त्या कारणामुळे हे बाजारपेठ पुन्हा रोज म्हणजे सप्ताह आठवडी बाजारपेठ आहे ही, परंतु रोज या ठिकाणी बाजारपेठ भरते आणि स्थानिकांना आपलं जीवन म्हणजे हेवनमध्ये स्वर्गामध्ये जीवन घालण्यासाठी इथला स्वर्ग नाही, आता तो बाजारपेठ नरक वाटतो। असंच त्या अनुषंगाने आपण काही स्थानिकांची प्रतिक्रिया घेऊयात। सन्मान महोदय, मगाशी आपण खूप पोट तरीके बोल रहा कि हमको बहुत तकलीफ होता है, क्या तकलीफ होता है और क्या उम्मीद है? साहब, तकलीफ इसीलिए होता है कि जो हमारा बिल्डिंग से बाहर
हम आने को रास्ता नहीं है। हमारा 2-4 बिल्डिंग है, जो बिल्डिंग से बाहर आने को रास्ता नहीं है। किसी को इमरजेंसी में कुछ हो गया तो एम्बुलेंस आने को रास्ता नहीं है। और जो बस का जो सुविधा है 10 रुपया देख के डोंबिवली जाने वाला 50 रुपया कैसा देगा साहब? उधर गरीब लोग रहते हैं तो 10 रुपया का जो बस है वो तो बंद हो जाता है कि ये फेरी वाला हटता नहीं। अच्छा, हमारा नगर सेवक ये भी बोलता है कि हमका यहाँ का जो रहवासी है उनके लिए किधर अलग जगह देगा, मगर मुमरा कौसा से आने वाले को क्या करेगा? वो लोग वहां से इधर आके पैसा कमाने का और तकलीफ हमको देने का। तो इसीलिए हम लोग सब पूरा देखो, व्यापारी लोग पूरा सबसे जास्ती व्यापारी लोग आया है, उनको भी नुकसान हो रहा है। 50,000 भाड़ा भरेगा और 1,000 रुपया का धंधा नहीं करेगा। ये फुटपाथ वाला साला डेली बैठ के 5,000 का धंधा करता है, तो ये नुकसान तो हमारा रहवासी को होता है। इसके आगे ऐसा नहीं होना चाहिए। हमने सब बिल्डिंग वाला ऑलरेडी गजानन सेठ को लेटर हमने दिया है, नगर सेवक को। वो लेटर लेके उन्होंने म्युनिसिपैलिटी में दिया है, फिर भी कुछ उसका फैसला हुआ नहीं है। और ये म्युनिसिपैलिटी इधर से प्रॉब्लम क्या होता है साहब, यहाँ से निकलता है ना, उधर फोन जाता है, फोन गया ना पटक करके सब गाड़ी हटा देता है पूरा साफ। सर 7 बजे तक ये लोग वेट करता है, 7 बजे के बाद में सब बाजार भर जाता है। 7 बजे के बाद पूरा बाजार भर जाता है। कॉन्टैक्ट करने के बाद ही स्थानिक नगर सेवक गजानन पटेल हो, शैलेजा भोईर हो, प्रेमिला मुकेश पाटिल हो या यहाँ के जो नगर सेवक जालिंदर पाटिल हो, इन्होंने पूरा पत्रेवर किया हुआ है, लेकिन यहाँ का बाजारपेठ पूरा कभी बंद नहीं हुआ है, सर्रासपणे चालू आहे। आणि या ठिकाणी व्यापारी संघटनेचे जे काही व्यापारी आहेत, जे काही गाळाधारक भाड्याने घेतलेले भाडा 50,000 भाडं भरतात आणि फेरीवाले रोजचे 5,000 कमवून जातात, तेही अनधिकृत। आणि त्या अनुषंगाने आपल्या समोर जागृती ज्वेलर्स सर्व आहेत। सर कसं बघताय, आज या ठिकाणी आलेला आहात, या ठिकाणी आलेला आहात, सुनिए ना साहब, यहाँ आप आए हुए हैं, किस माध्यम से आए हुए हैं और बाजार बंद होने वाला है क्या कहेंगे? बाजार बंद होना ही चाहिए, इससे पब्लिक को बहुत दिक्कत है। अभी सब ये लारी वाले लगते हैं बरोबर, ये बाद में उसको हटने के लिए बोलते तो हटने का नाम नहीं लेते। अच्छा, अभी फटाकड़े का दुकान लगता है, दिवाली में कितना दिक्कत होता है बरोबर। सोसाइटी को प्रॉब्लम, कभी कुछ हो गया, अभी उनको बोलते तो वो बोलते हैं हमारे पास परमिशन है, तो रोड पे लगाने किस बात का परमिशन होता है? फटाकड़े का दुकान रोड पे लगता है, लगता है, वो बोलते तो कि भाई हमारे पास परमिशन है। अच्छा, अभी कोई बुजुर्ग इंसान है तो वो अगर रोड पे चलना चाहे तो कैसे चलेगा, मुझे बताओ। गाड़ी फटाकड़े का दुकान है, सबको तकलीफ है, सबको तकलीफ है। मोदी कसं बघताय? मोठा त्रास काय साहेब बघा, आपण आपल्या घरी जातो 4 व्हीलर घेऊन, गर्दी एवढी असते, लोक बोलतात कुठे घुसले, आमच्याच घरी आम्हाला गाडी न्यायला त्रास होतो, मग आम्ही कसं करायचं? मग गाडी आम्ही कुठे तिकडे लावायची का हायवेच्या बाहेर? त्याच्यामुळे आम्हाला बाजार नको। हा, बाजार हवा तर कुठे एकदम आउटसाइडला जिथं जायला। तुम्हाला तुमचं मत आहे की महानगरपालिकेने ती सुनियोजित जागा करून द्यावी, रोडवर न लावावा, म्हणजे जायचा रस्ता क्लिअर ठेवावा, कुठे आउटसाइड अशा ठिकाणी लावा की जिथे लोकांना त्रास होणार नाही। काही सोसायटी अशा आहेत, कपोल सोसायटी, ग्रीन प्रतीक, छाया सोसायटी, रिजन्सी, त्या लोकांना बाजारच्या दिवशी अक्षरशः बाहेर निघणं पण होत नाही, का त्यांच्या गेट समोर सगळ्या गाड्या लागलेल्या असतात। उद्या जर काही घटना घडली, अँब्युलन्स जाता येत नाही, आणि त्या सोसायटीच्या लोकांना कामावून झाल्यावर त्या सोसायटीमध्ये पण जाणं होत नाही। कितीतरी वेळा आमच्या आदर्श नगरसेवकांनी तक्रार दिली असून सुद्धा आम्ही पदाधिकारी त्यांना वारंवार सांगतो, बाबा रस्ते बंद करू नका। ज्या दिवशी बाजार लागते सगळे रस्ते मधले जे रस्ते आहेत जाण्याचे ते पण बंद करतात। ज्या दिवशी नाही रोज बाजार लागतो, रोज तर लागतेच, पण बाजारच्या दिवशी सगळे रस्ते बंद करतात। माझ्या बाजूला कसं नाही, माझं नाव आहे संजय इंगळे, माझ्या बाजूला माझ्या बाजूला एक फ्रूटवाला राहते, त्याला इथून फोन जाते का 20 मिनिटं अगोदर इथून फोन जाते का केडीएमसीची गाडी येणार आहे, त्याची एक छत्री निघाली का शिवाजी चौकापर्यंत सगळे एक गाडी निघून जाते। म्हणजे ही लिंक आहे, हा लिंक आहे, सगळ्या गल्ल्या गाड्या जाऊन जातात, एक गाडी निघून गेली 2 का 3 हजार रुपये तो महिन्याला हप्ता, तो त्याची स्वतः बहीण सांगते का माझी मुलगा आमचा हप्ता जाईल। किती हप्ता काय सांगितलं? 3 का 4 हजार रुपये घेता। इथला एक माणूस आहे, तो फोन करतो महिन्याचा बाजार भरायला तेवढा, पण त्यांनी सगळी लाईनी त्याची गाडी उठली ना तर सगळे उठतात।
एका व्यापाऱ्याची गाडी उठली की ही लिंक लागते आणि पूर्ण लोढा हवन खाली होतो आणि ज्यावेळेस त्या व्यापाऱ्याची गाडी लागते छत्री लागते तेव्हा व्यापारी पूर्ण बसतात. सर कसं बघताय मग आज नियोजन काय आहे आणि आज ठिय्या आंदोलन करणार आहात वतीने या बाकी सगळं सत्ताधारी पक्षाच्या वतीने कसं बघताय? बराबर. नमस्कार, मेरा नाम संदीप दुबे है। मैं यहाँ का पलावा का एक बहुत कॉमन रहवासी हूँ। मुझे 2-3 चीजें पूछनी है महानगर पालिका से। पहली बात तो हमको एक बहुत हाई लेवल का प्रॉपर्टी टैक्स लगाती है महानगर पालिका। अगर आप देखोगे तो महानगर पालिका का जो टैक्स का इंटरेस्ट है वो 2% लगता है पर महीने का, मतलब मोर देन 24% एनुअली हमको लगाता है, जो कहीं भी किसी बैंक से भी बहुत ज्यादा होता है। वो किस लिए लगाते हैं? हमको सुविधा मिलनी चाहिए, ठीक है। सुविधा के नाम पर हमको क्या मिलता है? हमको मिलता है ट्रैफिक, हमको मिलता है लूटपाट, हमको मिलता है चोरी, हमको मिलता है भ्रष्टाचार। अगर सच में केडीएमसी के ऑफिसर को ये प्रॉब्लम को सॉल्व करना होता है तो वो सिर्फ जीप में आएंगे क्या? आप अपने लोगों को टीम को एलोकेट करिए। आप 7 बजे के बाद की एक टीम बनाइए, आप 3 बजे की एक टीम बनाइए, आप 9 बजे की एक टीम बनाइए। अगर आपको सच में प्रॉब्लम को सॉल्व करना है तो आप ये अलग से प्लानिंग भी कर सकते हैं। दूसरी बात, मेरा ये कहने का मतलब है कि हम बहुत टाइम से, बलदेवन दादा ने बहुत टाइम से ये सब इश्यूज हाईलाइट किया है और बहुत फ्रस्ट्रेट होकर लोगों के दबाव में आके ये आंदोलन निकालना पड़ा है। मुझे सिर्फ इतना पूछना है कि क्या हमको ऑन रिकॉर्ड केडीएमसी बता सकती है पिछले 1 महीने में कितने लोगों का चालान बनाया इन्होंने? कितने लोगों का चालान बनाया है? केडीएमसी को अगर प्रॉफिट होता है तो चलो हमारे देश को प्रॉफिट होता है। अरे प्रॉफिट तो करो अपना खुद का, चालान तो मारो। पॉकेट में जाता है, खुद के पॉकेट में जाता है। आप मुझे, आई कैन चैलेंज देम, आप मुझे ऑन रिकॉर्ड बता दो कि 1 महीने में आपने अधिकृत रूप से कितने का फाइन मारा है और किसको मारा है? बस। संदीप दुबे। 6 महीने पहला 6-8 महीने पहला जब साफ सफाई किया था ये लोग ने, तभी पेशाब से एप्पल धोया था, मालूम है, मार्केट बंद हुआ था। तभी मनता है कि नहीं मनता है जॉब तो बंद करो कि नहीं दिए। ये लोग पेशाब से धोएगा, हम और आप खाएंगे ना। पब्लिक को मालूम होता है, तभी क्या करना चाहिए? एका व्यापाऱ्याने गेल्या 6 महिन्यापूर्वी पिशवीमध्ये लघुशंका केली होती आणि लघुशंका केल्यानंतर तेच हात त्या फळाला लावत होता आणि त्याच फळाची विक्री तो करत होता। त्याच अनुषंगाने स्थानिक विनोद पाटील यांनी मोठा पुढाकार घेतला होता। विनोद पाटील हे रमेश पाटीलचे, राजू पाटीलचे माजी आमदाराचे भाऊ होते आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी गेली 1 महिना फेरीवाले लागले होते। परंतु आता 6 महिन्यापासून फेरीवाले लागले जातात, रोज बाजारपेठ भरले जाते आणि ह्या स्थानिकांना कर भरून सुद्धा पाणीपट्टी असेल, रस्त्याचा कर असेल, वास्तव्याचा कर असेल, न पाणी पुरवठा सर्व कर हे भरून सुद्धा यांना तिथं नरक यातना भोगाव्या लागतात। लोढा हेवन हे हेवन नाही, हे हेवनपेक्षा महाभयानक नरक झालेला आहे असं स्थानिकांचं मत आहे। आणि या ठिकाणी दुबे यांनी सांगितलंय की ह्या सहाय्यक अधिकाऱ्यांनी, प्रभक्षेत्र अधिकाऱ्यांनी किती करवासियांचे कर पावत्या भरलेल्या आहेत, जे व्यापारी व्यापार करतात त्या लोकांचे दंड पावती किती भरले त्यांनी दाखवावी आणि आम्हाला ज्या असुविधा होत आहेत त्या असुविधेपासून दूर करावं, जेणेकरून आम्हाला सुटकेचा श्वास घेता येईल आणि जे आम्ही स्वप्न बघितलं होतं घर घेऊन चांगलं त्या घरात झोप येता येईल। एकाने सांगितलं की आमची गाडी जाण्यासाठी सुद्धा आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते आणि ती कसरत आम्ही किती दिवस करणार? आता ह्या प्रभक्षेत्र अधिकाऱ्यांनी जर योग्य तो काळजी नाही घेतली, योग्य तो कारवाई नाही केली तर या ठिकाणी प्रभक्षेत्र अधिकाऱ्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल असं स्थानिकांचं मत आहे आणि ती मागणी सुद्धा या लोकांनी केलेली आहे। स्थानिक आमदार राजेश मोरे, गजानन पाटील, प्रमिला पाटील, मुकेश पाटील, राजेश कदम, या ठिकाणी शैलजा लाचन भोईर असतील, बाकीच्या प्रमिला ताई पाटील असतील, या नगरसेविका आलेल्या आहेत। प्रभक्षेत्र अधिकाऱ्यांना ते लेखी आवेदन घेणार आहेत आणि नंतर प्रभक्षेत्र अधिकाऱ्याकडून आपण माहिती घेऊन सन्माननीय आमदार मोरे साहेबांची प्रतिक्रिया घेऊन आपण बातमीचं वार्तांकन करणार आहोत। त्याच्या माध्यमातून आपल्या समवेत महिला आहेत, ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला असं बोललं जातं। ताई कसं बघताय, आज काय घेता मांडा आल्यात प्रभक्षेत्र अधिकाऱ्यांना आणि बाजारपेठ तुमची हवालदिल केलेली कसं बघताय? आम्हाला लय त्रास होतात। तुझं नाव काय? आमच्या मंजू जैन, मी चंद्रेश निकेतन मध्ये राहतात। ते फ्लॅट किती दिवसापासून घेतला होता?
आम्हाला 20 वर्ष झाले. मग हीच व्यथा तुम्ही म्हणता का? हीच त्रास तुम्हाला होतो? हे पहिले नव्हती, 10 वर्षापर्यंत जास्ती झाली मला. बरं, बरं. 10 वर्ष झाले आम्हाला लय त्रास होते. निकेतन सोसायटी मध्ये गाड्याचे प्रॉब्लेम, हर चीजची प्रॉब्लेम आहे. पूर्ण रस्त्यावर जाऊ शकत नाही, आपण जाऊ शकत नाही. चंद्रेश मधुबन में माझी दुकान आहे, तिथे पण फेरीवाले किती लावते. आम्ही किती वेळा बोलले पण की तिला लावू नको, तर आम्हाला म्युन्सिपाल्टी काय बोलते. त्यांचं एकच मत आहे, आम्ही फेरीवाल्याला विरोध का करतो की आम्ही भाड्यानं दुकान घेतो, भाडं भरतो आणि फेरीवाल्याला 1 रुपया महानगरपालिका जे दंड लागेल असेल, जे घेत असेल ते घेत असेल, परंतु हे व्यापारी आहेत, यांना व्यापारात धंदा होत नाही. त्यांचं मत आहे आणि लोकांना पण त्रास होतो. ताई कसं बघता, क्या कहेंगे आप? ताई क्या तकलीफ है आपको? आप बैठे, क्या तकलीफ है आपको? यहाँ क्यों आए? तकलीफ है कि दुकान में ग्राहक भी नहीं आते, इतना शाम के टाइम मार्केट रहता है तो फिर वो गाड़ी सब सामने लगाते. अच्छा फिर कुछ भी बोलेगा गाड़ी वाले को तो दादागिरी करते हैं. अच्छा पवन कुमार नाम है मेरा. अच्छा अच्छा. गाडीवाला बोलून सुद्धा गाडीवाल्यांना काढा म्हणून गाडी काढत नाही. तर ताई कसं बघताय, क्या समस्या थी यहाँ आए हुए आप? ये इतना रहता है ट्रैफिक, बच्चे को ट्यूशन स्कूल लाने ले जाने में इतनी प्रॉब्लम होती है. बच्चे लोगों को टक्कर भी लग जाती है कभी कभी गाड़ियों से. इतना ट्रैफिक रहता है लारी का, गाड़ियों का, इनका सबका. तो ये सब हमको क्लियर चाहिए ताकि बच्चे तो सेफ रहे कम से कम. और इतना गंदगी कुछ भी डालते, कचरा वचरा, वो सब साफ सफाई भी चाहिए हमको ताकि बच्चों को इन्फेक्शन नहीं हो. स्कूल के बच्चे भी सेफ नहीं है और माँ पिता भी सेफ नहीं है क्योंकि यहाँ फेरीवाला का पूरा अतिक्रमण हुआ है. त्याचा क्या कहेंगे? यहाँ आए हो आपकी समस्या मांगने के लिए, क्या कहेंगे आप? हमारी माननी वही है कि अभी इन्होंने बताया माता जी ने कि जो रोड पे गाड़ियां लगाते हैं, दुकान वाले को बिजनेस नहीं होता है, गाड़ियां लगाते हैं और वो हटाते नहीं है, तो उनको हटाइए वहां से. अतिक्रमण हो रहा है रोड के ऊपर, वो लोग पूरा साइड लगा के बैठ जाते हैं, कोई हटाने वाला नहीं है. ऐसा है, कोई मुर्गी वाला आके बैठ जाता है, कोई मटन वाला बैठ जाता है. हाँ, कुछ बस ऐसा, तो उसको जल्दी से जल्दी हटाओ. माझं नाव चैतन्य कुम, मी शाखा प्रमुख आहे. असं आहे. तर मी चंद्रेश निकेतन सोसायटीमध्ये राहतो. आमच्या सोसायटीच्या गेटवरच जवळजवळ 2 गाड्या आहेत. आम्ही वारंवार त्यांना सांगून ते हटवत नाहीत आणि आमच्या सोसायटीतले जवळजवळ 5 ते 7 गाड्या रस्त्यावर लागतात. त्यांना काही बोललं का ते स्थानिक लोकांचे काही धमक्या देतात किंवा ते स्थानिक लोकांनाही फोन करतात. म्युन्सिपाल्टीला कंप्लेंट केली, म्युन्सिपाल्टी वाली यायच्या अगोदर त्या गाड्या गायब होतात. म्हणजे कुठेतरी यांची सगळी सेटिंग आहे. तर माझी विनंती आहे KDMC ला की बाबा तुम्हाला काही चिरीमिरी घेत असाल तुम्ही, त्या चिरीमिरीसाठी लोकांचा तुम्ही तडतडा घेऊ नका, लोकांना असुविधा देऊ नका. तुम्हाला सरकारने बसवलंय, कशासाठी बसवलंय की लोकांना सुविधा देण्यासाठी बसवलंय. तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय आणि तुमचा किस्सा गरम करण्यासाठी लोकांना त्रास देताय. तर हे भ्रष्ट जे अधिकारी आहेत त्यांना पहिले तुम्ही बदली करा, नवीन अधिकारी आणा, कारण नवीन अधिकारी आले तर ते तरी थोडंफार कामं करतील. आमची ही विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. मी ऍक्च्युली नीलकंठमध्ये राहायचो. एवढा त्रास झाला मला ते गाडीचा, ट्रॅफिकचा, तर मी तिथून जागा सोडून मला यायला लागलंय. मी जागा चेंज केली त्याच्यामुळे. तर आता बाजार बंद झाला तर मी परत जाईल तिथे राहायला. हे माझे प्रॉब्लेम्स आहे. ओके. खूप काही प्रॉब्लेम्स आहे. ते आता रोडचा प्रॉब्लेम आहे. रोड मध्ये चालता येत नाही लोकांना, ते त्रास आहे लोकांना. हॉस्पिटल जायचं असेल तर एवढा लेट होतो ट्रॅफिक मुळे. ओके. मध्ये कॉलेजला जायला बागोरीला 50-50 रुपये लावावे लागतात. बस की सुविधा सुद्धा आतापासून हाय नाही. 18 साल झाला मला, बस येतात नाही. बंद केला, दादागिरी केला ते रिक्षावाल्याने. ते बोले तर बसवाल्याने मला सांगितलं आम्हाला मारायचं नाही बोलाय, आम्हाला बोला तो रिक्षावाली दाग धमकी देतात, आम्ही बस नाही घेऊन येणार. त्यामुळे बस बंद झालं. हा, ती मला ड्रायव्हरने सांगितलं मला लोडाला. KDMCचं काम खूप चांगलं आहे. चांगलं म्हणजे काय, त्यांची सर्व्हिस काय आहे का, ती प्लास्टिक पकडायला रोज येतात आणि काम करायला येत नाही. कचरा असो किंवा काय अतिक्रमण असो ते हटवायला येत नाही, पण पिशव्यांची पावती फाडायला येतात आणि पावत्या त्या फाडत पैसे खिशात ठेवून निघून जातात. पण ते परडे येतात, जसं ते परडे येतात ना पिशवी पकडा, आता परडेचे कारवाई करायला पण यायला पाहिजे. नागरिकांना खरोखर या हातगाडी, टपरी आणि आठवडा बाजाराचा ज्यांना त्रास होत होता तीच लोक फक्त इथे मोर्चाला आलेली. 15 दिवसापूर्वी आमच्या सन्माननीय संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना
कडक शब्दात सूचना दिलेल्या होत्या की जर तुम्ही हे सगळे आठवडा बाजार जे पूर्ण महानगरपालिका हद्दीत आहेत ते हे बंदच झाले पाहिजेत. आणि तरी सुद्धा या महानगरपालिका प्रशासनाला त्याचा काही फरक पडला नाही. म्हणून आम्ही हा लोढा हेवनच्या फक्त नागरिकांमधून जो संताप होता तितक्याच लोकांना इथे घेऊन आलो. आजपर्यंत आम्ही कुठल्याही शिवसेनाची ताकद या मोर्चाला लावलेली नाहीये. तर मी इतकं सांगेन कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला, जर तुम्ही याच्यावरती आतापासून जर कारवाई नाही केली तर याच्या पुढे पूर्ण शिवसेना ताकदीने याच्यामध्ये या आंदोलनामध्ये उतरेल, रस्त्यावर येईल. आणि आजच्या या आंदोलनासाठी आमचे लाडके आमदार साहेब इकडे उपस्थित राहिले, आमच्या नगरसेविका शैलजाताई, नगरसेविका प्रमिलाताई आणि राजेश, आमचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम साहेब, तसेच आमचे ज्येष्ठ प्रकाश म्हात्रे दादा आणि प्रभाकर जाधव, लालचंद भुईर, मुकेश पाटील आणि समस्त शिवसैनिक पदाधिकारी मुख्य आणि हे जे सर्व नागरिक आमच्या लोढामधील उपस्थित राहिले त्यांचं मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि महानगरपालिका प्रशासनाला एक जाहीर सूचना देतो, इशारा देतो, जर हे नाही बंद झालं आजपासून तर लवकरात लवकर मोठा मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर काढला जाईल आणि त्याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन राहील. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या माध्यमातून लोढा हेवन येथे बसलेले फेरीवाले, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत टपरेवाले आणि आठवडी बाजार यांचा उच्चांक जो मांडलेला आहे त्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात की प्रशासनाला वारंवार गजानन पाटील साहेब असतील, प्रमिला पाटील ताई असतील, शैलजाताई भोईर असतील, सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील, वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा या आठवडी बाजार, फेरीवाले, अतिक्रमणवाले यांच्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. मग त्यामुळे आज या ई प्रभागात मोठ्या प्रमाणात या इथल्या नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन करायचं होतं, याप्रमाणे आंदोलन केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे आज इथले प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजपासूनच फेरीवाले असतील, आठवडा बाजार असतील यांच्या कारवाई केली जाईल. आठवडा बाजार हा कायमचा बंद केला जाईल असा आम्हाला इथे शब्द दिलेला आहे. आणि तो शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन माघार घेत आहोत. आणि इथले जे अधिकारी, खालचे जे अधिकारी असे त्यांनी जे फेरीवाल्यांना मदत करत असतात त्यांच्यावर पण कारवाई करावी, त्यांना ते तातडीने बदली करावी अशी आम्ही मागणी केली. आणि त्या मागणीला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला वार्ड ऑफिसरनी. आणि मग त्यामुळे आमचा फक्त आजचं जो आंदोलन आहे आम्ही तो स्थगित केलेला आहे. मगाशी गजानन पाटील साहेबांनी सांगितलं की अजून याच्यावर शिवसेना उतरलेली नाही, पण याच्या पुढच्या काळात जर हे फेरीवाले मुक्त झालं नाही, आठवडा बाजार मुक्त झाला नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जन आंदोलन या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर केलं जाईल असा आम्ही आजच्या दिवशी त्यांना इशारा दिलेला आहे. महोदय, सत्ता आपली आहे, प्रशासन आपलं आहे. एक प्रभाग क्षेत्र अधिकारी गेली 10 वर्षापासून गजानन पाटील पत्रव्यवहार करतात, पण क्षुल्लक असेल तरी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला शिकवण आहे. धर्मवीर आनंदी साहेबांचा विचार घेऊन चालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्राचे आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी आम्हाला सक्त की सत्ता जरी असेल पण नागरिकांच्या पाठीशी आपण ठाम उभे राहिले पाहिजे. जिथे जिथे नागरिकांना त्रास होत असेल, जिथे जिथे आपल्याला ट्रॉफिकला त्रास होतोय तिथे आपण रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे. आम्ही त्यामुळे आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत. आम्ही महापौरांनाही मगाशी आम्ही फोन केला की आता येणाऱ्या 18 तारखेची सभा आहे, त्या सभेमध्ये सर्व नगरसेवक आमचे जे असतील ते सर्व लक्षवेधीद्वारे या जे आठवडी बाजार असतील, हे जे फेरीवाले असतील यांच्या कारवाई केली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे असं महापौरांशी चर्चा केली. महापौर पण त्या दिवशी तो विषय घेणार आहेत आणि इथल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांना रास्त अशी चांगल्या प्रकारे सेवा दिली जाईल असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि लोढा हेवन परिसरातील सर्व फेरीवाले मुक्त इथे हटवले जातील, कायमचे हटवले जातील असा आम्हाला शब्द दिलेला आहे. त्याप्रमाणे आणि आमचं आंदोलन आजच्या दिवशी आम्ही पत्र स्थगित केलेलं आहे.
स्थानिक आमदार कल्याणगामीचे आणि स्थानिक तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी आता सांगितलं की आता प्रभाक्षाधिकारी महोदयांनी लेखी पत्र केलेलं आहे आणि जर याच्या पुढे मार्केट चालू राहिलं, अनधिकृत फेरीवाले जागेवर आले तर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जर कारवाई नाही केली तर इथले जे कर्मचारी आहेत त्यांना इथून निलंबित किंवा ट्रान्सफर केली जाईल असं वचन सन्मान्य आमदार राजेशजी मोरे, सन्मान्य तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी सिद्धेश्वर वार्तान्यूजशी बोलताना व्यक्त केलेला आहे. तशी बांधव या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.